नमस्कार मंडळी, आज आम्ही नंदेश्वर या गावामध्ये आलेलो आहे आणि नंदेश्वर या गावातील नागरिकांचं देखील म्हणणं काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. खरं तर नंदेश्वर या भागातील नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि यांच्या समस्या सोडवण्यासाठी यांच्याकडे हक्काचा माणूस कोण आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत, तर त्या अनुषंगानं आपण या भागातील नागरिकांशी चर्चा साधूयात. या नमस्कार. नमस्ते. काय नाव? सुनील दसवे. काय चाललंय? काय निवांत असतो. बरं. काय कसं वातावरण आहे पंचायत समितीची परिषद काय? वातावरण हा? आहे ना. कसं आहे? ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे. वातावरण आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रचार करत आहोत आणि वंचित आघाडीला मतदान करायला सांगत आहोत. वंचितच का बरं? वंचित असा एक पक्ष आहे की प्रकाश आंबेडकर म्हणजे एक संविधानाची पूर्ण माहिती असलेले, त्यांना पूर्ण संविधान माहिती आहे आणि घटनेतली पूर्ण माहिती आहे. तसेच उमेदवार जे आमचे बापूसाहेब मेटकरे, त्यांना पूर्ण अभ्यास म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण अभ्यास आहे आणि ऍडव्होकेट असल्यामुळे त्यांना जरा आम्ही मदत करण्याचं ठरवलेलं आहे. आणि एक उत्कृष्ट आणि चांगलं नेतृत्व त्यांच्याकडे राहील असं आम्हाला वाटतं ना. आणि बापूसाहेब मेटकरी म्हणजे एक खरोखर गरीब घराण्यातला आणि चांगला नेता आहे आणि वंचितला सहकार्य केल्यामुळे आम्हाला त्यांना सहकार्य करावं लागेल. आणि प्रकाश आंबेडकरांचीच माणसं आहोत, कारण तो बाबासाहेब आंबेडकरांचा नाता असल्यामुळं आम्हाला काही केलं तरी आम्हाला त्यांना सहकार्य करावं, कारण बाबासाहेबांनी जे दिलंय ते इतर कोणी आम्हाला दिलं नाही. म्हणून आमचं प्रेम हे त्यांच्याविषयी राहील. बाबासाहेबांविषयी आमचं प्रेम राहू शकतं आणि पूर्ण त्यांनाच आम्ही मतदान करू शकतो वंचितला. आता या ठिकाणी भाजपचं सगळं दिसतंय बांधलेलं. अहो हे दिसाय पुरतं असतं, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. लक्षात घ्या, अंतकरणात जे आहे ते खरं खरं होत असतं. मनात काय आहे ते कोणी सांगू शकेल का? हे दिसाय पुरतं असतं, दिसतं तसं नसतंच. भाजप काय कामं केली ती कोणी भाजप? मी त्यांचं काय उदाहरणच घेऊ शकत नाही भाजपचं, फक्त आपल्या पक्षाविषयी बोलायचं. कशा लोकांचं एकंदरीत वंचितचं काम चांगलं आहे. वंचितचं पहिल्यापासून प्रकाश आंबेडकरांचं काम चांगलं आहे आणि कुणाला असं वाईट दृष्टिकोन नाही. सर्वांना समजून घेऊन जाणारा तो नेता आहे सध्याला, समजदार नेता. उमेदवार जिल्हा परिषद आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा? बापूसाहेब मेटकरे ऍडव्होकेट आहेत, चांगले माणूस आहेत. त्यासारखा नेता सुद्धा उभारणारा माणूस सुद्धा नाही, एक नंबरचा माणूस आहे. त्याला बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण अभ्यास आहे, त्यामुळं आम्हाला त्यांचं जरा खात्री वाटते. खरं तर नंदेश्वर यामध्ये बापूसाहेब मेटकरी यांच्याविषयी आहे वंचित बहुजन आघाडीला आम्ही. वंचितच वंचित का हो? कारण पहिल्यापासूनच आम्हाला म्हणजे जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे ना, पहिलं म्हणजे खरंच हाल होतं ते आमचं, म्हणजे बाबासाहेबांमुळे आम्हाला म्हणजे माणसात आम्ही आलो, त्यामुळं आम्ही ह्याला बाबासाहेब मेटकरीला मदत करणार. अपेक्षा काय येतं उमेदवाराकडनं? बाबासाहेब मेटकरी चांगला उमेदवार आहे, त्याला आम्ही मदत तो नक्कीच अपेक्षा पूर्ण करेल असं वाटतं तुम्हाला? नाव सांगाय बोला इकडं. अहो नाव सांगा. काय करताय? काय सध्या काम चालू आहे. बरं, कसलं? गवंडी काम चालू आहे. बरोबर. कसं वातावरण आहे जिल्हा परिषदचं वगैरे? आता काय निवडणुकीचं वातावरण. बर. काय कोणाचं पारडं जड वाटतंय काय? पारड म्हणजे जे सक्षम उमेदवार आहे त्याचं पारड जडच वाटणार ना. कोण आहे सक्षम? सक्षम आता विकास बघू कोण करते काय. आतापर्यंत कोणी केला नाही. विकासाच्या नावाखाली सगळं अविकासच चालू आहे. तू आता या निवडणुकीत कोण गोरगरिबाचा विचार करते? बोलाय तर येत नाही म्हणताय, चांगलं बोलताय. कोणत्या उमेदवाराला पसंत आहे? पसंती सध्या कसं आहे म्हणजे हे काय काम बघून विकास अजून आता सुरुवात झालेली आहे. याच्यातून योग्य उमेदवार, योग्य सक्षम कार्यकर्ता जो असेल त्याला असं. काय नाव बाबा? नागनाथ शंकर कसबे. काय मग काय चाललंय? हाय बरं चाललंय का? हा इलेक्शन चालू आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या. काय वातावरण आहे गावात तुमच्या? कोण आहे तो उमेदवार? काय आहे? कोणाला मतदान करायचं ठरवलंय? कोण विकास करतंय? आम्ही आमचा पक्ष सोडत नाही बघा, वंचित बहुजन आघाडी. हा आमच्या पद्धतीने आम्ही जाणार.
आमचे कुटुंब असो कुणी आपण हे असो हे आमच्या हा बाबासाहेबांच्या नावावरच आम्ही हा सोडत नाही विचार हा कोण आहे तुम्ही? हा 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 बापूसाहेब मेटकरी हा